जरांगेच्या नरसाळ्याच्या डोक्याची आग ज्यांच्यामुळे झाली आहे ते लक्ष्मणजी हाके साहेब, ज्याला आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला जीआर दिलेला 3 दिवस कळाला नाही, त्याला 3 दिवसाला झोप उडाल्यावर कळाला सर या जीआर मध्ये हा शब्द नकोय. आता विखे पाटलाच्या पाया पडतोय. आता माझा समाज मला बुटानं मारल्याशिवाय राहत नाही. मला जीआर बदलून द्या. याला उपोषणाचा कागद यांनी पाया पडून मागितला. आता उत्तमरावने सांगितल्याप्रमाणे काय मी लिहून द्या, मी गुन्हा उधळतो, पण मला मारू नका आणि उठवून लावू नका. हायकोर्टाचा आदेश आल्यावर कुणाचाच टिकत नाही. हे तर अनपढ गवार एवढं घाबरलं कोर्टाला की याच्या प्रतिभूती थोडी झाली. यानं पायाला भिंगरी लावून सांगितलं मी तुमच्या पाया पडतो, मला एखादा कागद द्या. ते कागद घेतो मी आणि गोल गोल करून गावाकडे घेऊन जातो. अशा पद्धतीनं येडा बेवडा हाडानी वाया गेलेला हाडांचोट जरांगे त्याच्या नाजाईज पिलावणीला घेऊन गावाकडे गेला आणि जरांगेच्या लोकांना सुद्धा 3 दिवसांना दारू उतरल्यावर कळालं की आपल्याला उल्लू बनविण्यात आलेला आहे. यांना जीआर सुद्धा कळत नाही. असे हे लोक मुंबईला गेले, धिंगाणा करून वापस आले. दारू पिऊन तुम्ही बघितलं किती धिंगाणा केला. ही कोणती पद्धत होती आरक्षण मागायची? वंजारी समाजाला नदी नाल्यातलं म्हणायची कोणती पद्धत होती? धनगराच्या याच्यात लाकूड घालतो म्हणण्याची ही कोणती पद्धत होती? तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके सरांच्या सोबत राहणार आहात की नाही? ज्या मुंडे साहेबांचं नाव घेतल्यानंतर आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं. त्यांचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत जीवन ठेवण्यासाठी सगळा ओबीसी एक राहणार आहे का नाही? म्हणून येणाऱ्या काळामध्ये जरांगेच्या निजामी पिलावळीला अजिबात घाबरायचं नाही. प्रत्येकाने त्यांना खडेचोट उत्तर द्यायचंय. आपल्याला कुणी एक शिवी दिली तर त्याच्या अख्ख्या खानदानाचा 10 पिढ्याचा उद्धार करायचा आहे. तो तोंडाला कुलूप लावून घरात बसला पाहिजे. खोटे अकाउंट काढणाऱ्या पिलावळी त्यांचे खोटे अकाउंट काढून या ठिकाणी ओबीसींना काही बोलणारे हे लोक आहेत. पण ज्या वेळेस हा 450 जातीचा ओबीसी एक होईल त्यावेळेस आमचा नुसता ओघळ व्हायला तरी तुम्ही वाहून जाल एवढंच सांगतो. पुन्हा एकदा ज्या जरांगेने या राज्यातला जातीय सलोखा बिघडवला त्या नालायक जरांगेचा आणि त्याच्या पिलावळीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो.